श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश. बाळा, काळजी करू नकोस. तुम्ही आमच्याकडे जी प्रार्थना करत असता, तुमची ती प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझी ती प्रार्थना नक्की पूर्ण होणार. सगळे काही तुझ्या मनासारखे होणार. त्यामुळे तू निश्चिंत राहा. बाळांनो, प्रत्येक गोष्टीची घडण्याची एक वेळ निश्चित आधीच केलेली असते. त्यामुळे ती गोष्ट तिच्या ठरलेल्या वेळेतच घडत असते. तुझ्या मनातील इच्छा ही खूप प्रामाणिक आहे, चांगली आहे. त्यामुळे ती नक्कीच पूर्ण होणार. पण तुझी ती इच्छा पूर्ण होण्याची अजून वेळ आलेली नाही. त्यामुळे तुम्ही जे एवढे अस्वस्थ होत आहात, एवढी काळजी करत आहात, ती काळजी करणे थांबवा. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग पहिला शांत हो. तुझ्या मनात उठणाऱ्या त्या विचारांच्या वादळाला पहिला तू शांत कर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझा हा विश्वास कधीच वाया जाणार नाही. कारण तुझी ही जी इच्छा आहे, तुझे हे जे स्वप्न आहे, ते तुझा अधिकार आहे. त्यामुळे तुला तुझा अधिकार हा नक्कीच मिळणार. फक्त एवढा दिवस संयम ठेवलेला आहेस, मग अजून थोडा संयम ठेव आणि तुझी ती इच्छा कधी पूर्ण होणार याकडे तुझे सर्व तू जे लक्ष दिलेले आहेस, ते लक्ष एवढे न देता तू तुझ्या करत असलेल्या कर्मावर, तुझ्या कामावर तू तुझे पूर्ण लक्ष केंद्रित कर आणि बाकीचे सर्व आमच्यावर सोपवून दे. आम्ही पाहतो त्याचे काय करायचे ते. बाळांनो, ही विचारांची साखळी खूप मोठी असते. एका विचाराने जर मनामध्ये घर केले तर त्या विचाराला एक एक करून आणखीन विचार येऊन चिकटतात आणि त्या विचारांची साखळी ही खूप मोठी बनत जाते. आणि त्या विचारांच्या साखळीत तुम्ही कधी आणि कसे अडकता हे तुम्हालाच कळत नसते. तुमचे हे विचार तुमच्या पूर्ण मनावर, तुमच्या बुद्धीवर पूर्ण हावी होत असतात आणि तुम्हाला त्यावेळेस काहीही सुचत नसते. काहीही करण्याची तुमची इच्छा होत नसते. कशातही तुमचे लक्ष लागत नसते. उगाचच छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही राग चिडचिड करत राहता. तुम्हाला तुमचे वागणे हे आतून चुकीचे आहे हे जाणवत असते. पण तुम्ही तुमच्या जसे की काय ताब्यातच नाही असे तुम्हाला वाटू लागते. तुमच्या हातून नकळतपणे नको त्या गोष्टी घडू लागतात. तुमच्या जीवाभावाच्या माणसांना तुम्ही नाराज करू लागता आणि त्याचा पश्चाताप तुम्हाला होऊ लागतो. त्यामुळे बाळांनो, तुमच्या विचारांना तुमच्यावर कधीच हावी होऊ देऊ नका. वेळेत त्यांच्यावर ताबा मिळवा, नाहीतर तुमचे विचारच तुमच्यावर ताबा मिळवतील. हे लक्षात ठेवा. बाळांनो, काळजी करू नका. जिथे अविश्वास येतो तिथे काळजी, चिंता ही घर करत असते.
त्यामुळे अविश्वासाचा हात कधीच धरू नका. अविश्वास करण्यापेक्षा विश्वास ठेवा. विश्वासात एवढी मोठी ताकद असते की अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करण्याची ताकद तुमच्या विश्वासामध्येच असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळा, काळजी करू नकोस. तुझे ते स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. तुझी ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार. तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेव. सगळे अगदी तुझ्या मनासारखेच घडणार. तुला तुझा अधिकार लवकरच मिळणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, आम्ही जाणतो सध्या तुम्ही एका मोठ्या संकटात, एका मोठ्या पेचामध्ये अडकलेला आहात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सध्याला तुम्हाला दिसत नाही. सर्व रस्ते बंद झाल्यासारखे तुम्हाला वाटत आहेत. तुमच्या मनातील विश्वासाचा जो दिवा आहे तो फडफडत आहे. पण बाळांनो, कितीही मोठी अडचण येऊ द्या, कितीही परिस्थिती वाईट असू द्या, पण तुमच्या मनातील त्या आशेच्या, त्या विश्वासाच्या दिव्याला कधीच तुम्ही विझू देऊ नका. कारण तो तुमच्या मनातील तोच विश्वासाचा दिवा तुम्हाला तुमच्या मनातील अंधारामध्ये वाट दाखवणार आहे, हे लक्षात ठेवा. बाळा, प्रत्येक काळोख्या अंधारानंतर प्रकाशाची पहाट ही उजाडतच असते. त्यामुळे तुझी ही समस्या कायमस्वरूपी नाही, ती संपणारी आहे. त्यामुळे तू थांबू नकोस, पुढे पुढे चालत राहा. तुला प्रकाशाची किरण नक्कीच दिसणार. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न जर मनापासून केले तर परमेश्वराचीही भेट होते. त्यामुळे स्वतःला असे खचलेले समजू नकोस, असे हार मानू नकोस. प्रयत्न करत राहा, तुला मार्ग नक्कीच मिळणार. आणि आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. तुला मार्ग आम्ही दाखवतच राहू. पण त्यासाठी तू आहे तिथेच कधीच थांबू नकोस. तुझ्यासमोर कितीही धुके पसरलेले असू दे, त्या धुक्याच्या पलीकडे तुम्हाला जरी सध्याला काहीही दिसत नसले तरी ज्या वेळेस तुम्ही त्या धुक्याला पाहून न थांबता पुढे पुढे त्या धुक्यातून पूर्ण विश्वासाने चालत राहता, जसजसे तुम्ही पुढे पुढे चालत राहता तेव्हाच एक प्रकाशाची किरण तुम्हाला दिसते. तुमचा मार्ग तुम्हाला दिसतो. त्यामुळे बाळा, स्वतःला दोष देऊ नकोस. स्वतःवर असा अविश्वास दाखवू नकोस. तुम्ही ते सर्व करू शकता जे बाकीचे सर्वजण करू शकतात. तुझ्या डोळ्यासमोर पसरलेल्या धुक्याच्या पलीकडे तुझी ओळख लपलेली आहे. ती ओळख पाहण्याचा प्रयत्न कर. असे हार मानू नकोस. स्वतःला कमी समजू नकोस. कोणी तुम्हाला कमी लेखले म्हणून तुम्ही तसे बनत नसता. तुम्ही स्वतःला कसे पाहता, तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही काय विचार करता यावर तुम्ही बनत असता. तुमचे अस्तित्व बनत असते. तुमच्याबद्दलचे विचारच तुम्हाला बनवत असतात, तुम्हाला घडवत असतात. त्यामुळे तुझ्या डोळ्यांसमोर जे हे अविश्वासाचे, कमीपणाचे जे धुके पसरलेले आहेत, त्या धुक्याला पाहून असे तिथेच थांबू नकोस, असे निराश होऊ नकोस. त्या धुक्यातून पुढे पुढे विश्वासाने चालत राहा. मग तुला तुझ्या स्वतःची ओळख ही दिसेल. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला जाणवू लागेल. तुम्ही इतरांपेक्षा खूप मोठे बनू शकता
हा विश्वास तुमच्यामध्ये जागा होईल. आणि बाळांनो, तुम्ही काळजी कशाला करता? तुम्ही आमचा हात धरलेला आहे. तुम्हाला कधीच आम्ही अपमानितपणाचे जीवन जगू देणार नाही. असे वाईट जीवन तुमच्या वाट्याला आम्ही येऊ देणार नाही. त्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवर आणि आमच्यावर देखील. आणि न थांबता पुढे पुढे चालत राहा. तुम्हाला तुमचा योग्य तो रस्ता लवकरच दिसेल. तुम्ही देखील खूप यशस्वी बनणार. हा आमचा तुला आशीर्वाद आहे. निश्चिंत राहा. तुझे प्रयत्न तू करत राहा. तुझे स्वप्न तू लवकरच पूर्ण करणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.